पार्टीच्या कार्यकर्त्यांना, माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना सर्वांना त्या ठिकाणी विनंती करेल की विकासाची गती, आपल्याला जी गती आता आहे ती पुन्हा वाढवायची असेल, देशामध्ये राज्यामध्ये विकास करायचा असेल तर आपल्याला महायुतीच्या उमेदवाराला मोठ्या फरकाने विजयी करण्याचं त्या ठिकाणी काम त्या ठिकाणी करावं लागणार. मागच्या सभेमध्ये बोलत असताना मी सांगितलं 50 लाख 1 कोटी 2 कोटी रुपये आले तर आपल्याला फार नवल वाटायचं. माझ्या मतदारसंघामध्ये 2 कोटी रुपये आलेत, माझ्या ग्रामपंचायत मध्ये 5 लाख रुपये आले, 10 लाख रुपये आलेत. परंतु तुम्ही या 1.5-2 वर्षामध्ये बघत असाल तो कोट्यवधी रुपये नव्हे तर अब्जावधी रुपये त्या ठिकाणी विकासाच्या कामासाठी केंद्राकडून आणि राज्याकडून त्या ठिकाणी येत आहे. आणि म्हणून मोदी साहेबांसोबत राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, या सर्वांचे हात आपल्याला बळकट करायचे आहेत. आणि म्हणून दिल्लीमध्ये आपला प्रतिनिधित्व त्या ठिकाणी पाठवताना निश्चितपणाने आपल्या सर्वांना 6 विधानसभाचा उल्लेख या ठिकाणी केलं. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मताधिक्यानं आपली बुलढाण्याची सीट, मातृतीर्थाची सीट त्या ठिकाणी लागली पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करा. अनेक विषय त्या ठिकाणी बोलायचे आहेत, परंतु वेळेअभावी त्या ठिकाणी बोलणार नाही. गुलाबरावजी पाटील साहेब, त्यांची शेरोशायरी, त्यांचं वक्तव्य प्रभावित होणार मी या मंचाला समर्पित अशा उर्दू शायरीच्या 2 ओळी या ठिकाणी सादर करतो की यही जुनून यही एक ख्वाब मेरा है. म्हणजे आमचं सर्वांचं स्वप्न आहे, यही जुनून यही एक ख्वाब मेरा है, वहां चिराग जला दो जहां अंधेरा है, वहां चिराग जला दो जहां अंधेरा है. आणि म्हणून विकासाचे सर्व रेकॉर्ड आपल्याला पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी मोडायचे आहेत. आणि एक निश्चितपणाने एक चांगला निर्णय 26 तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे. बाण आपली निशाणी आहे, धनुष्यमान आपली निशाणी आहे. या सर्व गोष्टी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. माझ्याही ज्या समाजातून मी येतो त्या समाजाला देखील मला विनंती करायची होती आणि विनंती करतो. त्यांना अनेक सभेमध्ये मी सांगितलं की विकासाच्या सोबत आपण त्या ठिकाणी गेलो पाहिजे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास, हे आपल्याला त्या ठिकाणी आणि या प्रवाहात आपण सर्वांनी सहभागी व्हावं. या एवढीच विनंती या प्रसंगाच्या निमित्ताने त्या ठिकाणी करतो. आणि पुन्हा एकदा प्रतापरावजी जाधव साहेब यांना मनापासून त्या ठिकाणी निवडून येण्यासाठीच्या शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय महायुती. बाहेर उभ्या असलेल्या तमाम पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतो, कृपया इथे येऊन बसण्याची कृपा करावी. आपल्यासाठी ही जाहीर सभा आयोजित केली आहे. आजूबाजूला असलेल्या पदाधिकाऱ्यांनी बसून घ्यावं. स्टेजच्या उजव्या हाताला असलेली मंडळी समोर येऊन जातील. बरीच मंडळी या ठिकाणी यायचे राहिले होते. सन्माननीय खासदार साहेबांसोबत अनेक आमदार देखील या ठिकाणी पोहोचायचे होते. म्हणून या ठिकाणी मी सन्माननीय खासदार साहेब, महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय प्रतापरावजी जाधव साहेब, आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब, आदरणीय डॉक्टर शिंगणे साहेब आणि सर्वच आमदार यांना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवरायांच्या विश्वाचं शौर्य प्रतीक तमाम विश्वातील पेटवलेले राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. तुम्हाला सर्वांसाठी प्रेरणादायी ठरावे यासाठी छत्रपतींचा पूजनाचा हा अट्टहास. स्टेजच्या डाव्या हाताला जे कार्यकर्ते उन्हात उभे आहेत, झाडाखाली आहेत, शाळेमध्ये बसले, जरा समोरून मैदानामध्ये आपण बसा. हे जे शाळेमध्ये बसलेत मागे झाडाखाली आपण मंडपात यावी विनंती आपल्याला. ही मंडळी पण समोर या जरा. नाही तुम्हाला माहिती आहे गर्दी तर खूप आहे, पण खाली जागेचा फोटो काढला जातो. पटकन आपण समोरून बसावा. बाहेरची मंडळी सुद्धा आहे, डाव्या हातात सर्व इकडे या. आतमध्ये उन्हात नका थांबा, ऊन लागेल.
या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं हे पूजन तुम्हा सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी झालेलं आहे. मी जळगाव विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय भारतीय जनता पक्षाचे आमदार आदरणीय संजूभाऊ कुटे, ज्यांनी या जिल्ह्यामध्ये आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये विकासाची झंझावात गंगा आणलेली आहे, ते संजूभाऊ कुटे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करतो. सर्वच आमदार, सर्वच पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी हात जोडून नम्र विनंती, मला जी सूचना आली आहे त्याप्रमाणे आपल्याला केवळ 3 वाजता ही सभा संपवायची आहे. त्यामुळे केवळ आणि केवळ थोडक्यात, अतिशय थोडक्यात या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करायचे. कल्पनाताई म्हसने आणि सिद्धार्थजी शर्मा यांना विनंती करतो की त्यांनी या विचारपीठावर येऊन बसण्याची कृपा करावी. आपल्या बुलढाणा माझी सगळ्यांना डाव्या बाजूच्या मंडळींना विनंती आहे की जरा पेंडॉल मध्ये या. एवढे इकडे इकडे या, जरा आहेत ते बाजूचे जरा पेंडॉल मध्ये यावर प्लीज. अरे आपण कार्यकर्ते आहे यार, पटापट्यात मी तिथे उभा होतो तरी पण नाही आले तुम्ही. यावर आतमध्ये या, इकडे आतमध्ये या, जरा या आतमध्ये, या आतमध्ये, इकडे जरा जागा आहे. आणि चांगलं उन्हामध्ये राहू नका, इकडे खाली बसा जरा या पेंडॉल मध्ये. चला प्लीज, सगळ्या टोप्या दिसून आल्या इकडे डाव्या बाजूला. आणि मस्त छान आपण 1 तासात आटपणार आहे. तुम्हालाही गरमी होते आणि मलाही गरमी होते. 1 तासात आटपू आपण. चला या, सगळे ते उभे आहेत ते पण या इकडे, बसा जागेवर जरा. बुलढाणा लोकसभेच्या या महायुतीचे आपले सर्वांचे लोकप्रिय आमदार, खासदार आदरणीय प्रतापरावजी जाधव यांच्या प्रचारार्थ आणि जो आज त्यांचा फॉर्म भरला गेला त्यासाठी उपस्थित आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान कॅबिनेट मंत्री आमचे मित्र आदरणीय गुलाबरावजी, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित डॉक्टर शिंगणे साहेब, शैनूभाऊ, संजीवभाऊ गायकवाड, आकाशजी फुंडकर, श्वेताताई महाले, संजीवभाऊ रायमुलकर, उपस्थित सर्व आदरणीय मंच व उपस्थित मोठ्या गर्दीनं आणि तेवढ्याच दर्दीमध्ये आणि उन्हाच्या या उष्णतेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित आमच्या महिला भगिनी, त्याचप्रमाणे सर्व युवा मित्र, वडीलधारी मंडळी, पत्रकार बंधूंनो, तर या बसून जा ना, बसून जा ना. खूप बाकी बाहेर लोक आहेत, जरा बसून जा, थोडं शांत बसा. आपण 1-1.25 तासामध्ये करणार आहे, कारण आम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की आपण 9-10 वाजतापासून 9 वाजतापासून निघालेले सगळे कार्यकर्ते आहात. आज आपला फॉर्म भरून झाला. अधिकृत उमेदवार आपले आदरणीय प्रतापरावजी जाधव साहेब, आणि त्या फॉर्म भरायला पूर्ण लोकसभेमधून अतिशय उत्साहामध्ये आणि मोठ्या संख्येनं आपण या बुलढाण्यामध्ये आलात. 3 टर्म झालेत, आपण खासदार साहेबांना निवडून देतोय आणि 4थी टर्म सुद्धा तुमचं हे प्रेम पाहून, तुमचा उत्साह पाहून निश्चितपणे वाटतं की 4थी टर्म जी आहे ही खासदार साहेब पुन्हा जिंकणार आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी त्या संसदमध्ये पुन्हा बसणार. यामध्ये कोणाच्याही मनामध्ये शंका नाही, कारण अभूतपूर्व प्रतिसाद जो आहे तो आम्ही 1 महिन्यापासून पाहतोय की या पूर्ण लोकसभेमध्ये खासदार साहेबांचा 1 दौरा पूर्ण झालेला आहे तिकीट घोषित होण्याच्या पूर्वी. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं हे आहे, त्यांचा दौरा जरी झाला असेल तर गावागावाचे आपले महायुतीचे जे कार्यकर्ते आहेत, आणि त्यातही सगळ्यात महत्वाचे म्हणजे
आपले जे बूथवर काम करणारे जे कार्यकर्ते आहेत, जे बूथ प्रमुख आहेत, त्यांच्या टीम आहेत, ज्या महायुतीचे आपले खरे शिलेदार आहेत, तेच खऱ्या अर्थानं लढाई करत असतात. आणि तुमच्या भरोशावर, तुमच्या जिद्दीवर, तुमच्या मेहनतीवर आणि समोरचं ध्येय नजरेसमोर ठेवून निश्चितपणे इथं बसलेला एक एक कार्यकर्ता जो आहे तो खासदार साहेबाच्या लेवलचा कार्यकर्ता आहे. कोणाला तरी एकाला निवडून द्यायचं असतं, परंतु त्यासाठी मेहनत जी आहे ती हजारो कार्यकर्ते घेत असतात. आणि म्हणून मेहनत करत असताना या लोकसभेमध्ये चौकार मारत असताना तो अशा पद्धतीनं मारला गेला पाहिजे की बाउंड्रीच्या बाहेर बॉल गेला पाहिजे आणि तोही कोणाच्या हातात नाही लागला पाहिजे. मी तुम्हाला एकच सांगणार, जास्त बोलणार नाही, परंतु आपण सगळे सुज्ञ कार्यकर्ते आहात. आपण महाराष्ट्राचं, देशाचं राजकारण सगळे समजणारी युवा पिढी आहे. आपण टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा आपण पुढे गेलेले सगळे कार्यकर्ते आहात. आज आपण जर पाहिलं, मी खासदार साहेबांनी काय कामं केले आतापर्यंत झालेले आहेत, आपण बरेच बोललेलो आहोत. आणि खासदार साहेब त्यांचे कामं जे आहेत ते त्यांच्या भाषणामध्ये सांगणारच आहेत. आणि निश्चितपणे एवढंच सांगणार आहे की आम्ही जे आमदार आहे, आज या लोकसभेची गुलाबरावजी अशी स्थिती आहे की 6चे 6 आमदार महायुतीचे आहेत. 6चे 6. परंतु आम्ही 6 आमदार काही नाही करू शकणार, एवढं लक्षात ठेवा. करणे तुम्हाला आहे, जबाबदारी तुमची आहे. आम्ही फक्त तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे कार्यकर्ते आहोत. आणि त्यामुळे आपण जबाबदारी घ्यायची. आमच्या माता मुली मोठ्या प्रमाणामध्ये इथं आलेल्या आहेत. आज तुम्हाला माहित असेल की या देशामध्ये माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी 2014 मध्ये जेव्हापासून ते पंतप्रधान झाले, ती पहिली पायरी लोकसभेची ओलांडताना किंवा लोकसभेत जाताना त्यांनी माथा टेकला. आणि पहिल्या भाषणामध्ये पहिलं वाक्य जर त्यांचं असेल तर ते हे वाक्य होतं. काय वाक्य होतं? की या देशावर जर पहिला अधिकार असेल तो गोरगरिबांचा अधिकार असेल, गरिबांचा अधिकार असेल. नाही तर मागच्या आपण 50-60 वर्षामधले वाक्य पाहिलेले आहेत. जे पंतप्रधान झाले असतील त्यांचे वाक्य आपण ऐकलेले आहेत. त्यांची मानसिकता आपण बघितलेली आहे. माननीय मनमोहन सिंग मोठे नेते आहेत या देशाचे, पण त्यांचंही वाक्य आपल्या सगळ्यांचं युट्यूब पण सगळ्या याच्यामध्ये आहे की या देशावर जर पहिला अधिकार असेल तो अल्पसंख्याक समाजाचा आहे. अजून एका काँग्रेसच्या नेत्याने सांगितलं की या देशावर अधिकार असेल तो ख्रिश्चन समुदायाचा आहे. हिंदूंबद्दल तर विषयच नाही. परंतु मोदीजींनी कधी हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम, बौद्ध, जैन हा विषय केला नाही. 140 देशाचे सगळे आमचे नागरिक जे आहेत, त्यामधले जे गरीब आहेत, त्यांचा अधिकार आहे देशावर पहिला अधिकार आहे. मग त्या सगळ्याच धर्माचे आले. आणि म्हणून योजना आखत असताना, गरीब कल्याणच्या योजना आखत असताना जेव्हा गरिबांना केंद्रबिंदू म्हणून त्यांनी सुरुवात केली, तेव्हा गरीबच हा डोळ्यासमोर ठेवून काम सुरुवात केली. आणि सगळ्यात पहिले या देशामध्ये की जो गरीब, ज्यांनी बँक कधी पाहिली नव्हती, पतसंस्था कधी बघितली नव्हती, असे 50 कोटी गरीब जे होते की ज्यांनी कधी दरवाजा त्या बँकेचा पाहिला नाही. आणि म्हणून त्या बँकेचे खाते सगळ्यात पहिले मोदीजींनी मोफत मध्ये सगळ्या गरिबांचे काढले. लोक त्यावेळेस काँग्रेसचे आणि बाकीचे विरोधी पक्षाचे हसायचे किंवा गरिबांचं अकाउंट काढलं म्हणजे काय करणार आहेत, पण त्यांना पुढचं व्हिजन माहिती नव्हतं. आणि त्यानंतर जनधन खात्याच्या माध्यमातून जेव्हा खाते काढण्यात आले, तेव्हा जे भ्रष्टाचाराची कीड जी या देशामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून जी लागली होती की वरतून 1 रुपया निघायचा, 15 पैसे आमच्या गरीब लाभार्थ्यांना मिळायचे, असे राजीव गांधी माननीय सन्माननीय पंतप्रधान यांनी सुद्धा म्हटलं होतं की 1 रुपया वरतून निघतो. आणि त्यानंतर 1 रुपया निघाल्यानंतर 15 पैसे जे आहेत ते गरिबाच्या खिशात जातात. मग 85 पैसे जायचे कुठं? तर जे दलाल काँग्रेसचे जे होते ते सगळा पैसा मधला हजम करायचे. आणि म्हणून त्यानंतर मोदीजींनी डीबीटी सुरुवात केली आणि डायरेक्ट बेनिफिशियल ट्रान्सफर, म्हणजे त्या लाभार्थ्याच्या खात्यामध्ये 1 रुपया वरतून निघाला
केंद्र शासनाचा निघो का महाराष्ट्र शासनाचा निघो, तो एकन एक रुपया आमच्या गरीबाच्या खात्यात गेला पाहिजे, तो डायरेक्ट त्याच्या बँक अकाउंट मध्ये टाकला. आणि हा भ्रष्टाचार जो आहे हा पूर्णतः बंद केला. डीबीटीच्या माध्यमातून विविध योजना दिल्या. घरकुलची योजना असेल, शौचालयाची योजना असेल, गॅसची योजना असेल, मोफत धान्य असेल, शेतकऱ्यांना 6,000 रुपये असतील वर्षाचे, महाराष्ट्र शासनाचे 6,000 असतील, कोणताही लाभ असो तो डायरेक्ट त्या माणसाच्या खात्यामध्ये जमा करण्याचं काम केलं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की या देशामध्ये आजच्या तारखेपर्यंत 18,50,000 कोटी रुपये विविध लाभाच्या माध्यमातून डायरेक्ट आमच्या गरिबांच्या खात्यामध्ये गेले. एकही रुपया कोणाला खाता आला नाही. आणि हेच दुखणं आहे. हेच दुखणं सगळं जे आहे ना, जे विरोधी पक्षाचं कडबोड जे बनलेलं आहे ना, त्यांचं हेच दुखणं आहे की आमची सगळी रोजीरोटी जे 10 वर्षात ती बंद झाली. मग आता करायचं काय? मग सगळे एकत्र आले. आता एकत्र येणारे कोण? एकही पक्ष जर एकत्र येणार विरोधी आघाडीतला जर पाहिला, इंडिया आघाडीमधला, तर सगळे भ्रष्टाचारानं बरबटलेले सगळे कुटुंब आहेत. प्रत्येकाचा कुठे ना कुठे भ्रष्टाचार आहे. त्याचा असेल, त्याच्या नातेवाईकाचा असेल, कोणाचा ना कोणाचा भ्रष्टाचारामध्ये हात गुंतलेला आहे. म्हणून हे सगळे एकत्र आले की जर पुन्हा तिसऱ्या वेळेस मोदीजी पंतप्रधान झाले तर जे इंडिया आघाडीच्या हातात हात घालून प्रदर्शन करतायत त्यातले 90% जेलमध्ये दिसतील. 90%. आणि म्हणून मोदीजीवर राग आहे. म्हणून मोदीजींना शिव्या दिल्या जातात. रोजीरोटी बंद झाली. तिसरी टर्म मिळाल्यानंतर आपल्याला जेलची हवा खावं लागणार आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून ते एकत्र येण्याचा प्रयत्न करतायत. आणि आश्चर्य या गोष्टीचं वाटते की माननीय मुख्यमंत्री केजरीवाल यांना जेव्हा भ्रष्टाचाराच्या या आरोपामध्ये जेव्हा जेलमध्ये टाकण्यात आलं, हायकोर्टाने बेल दिली नाही आणि जेलमध्ये जावं लागलं. हा केजरीवालांचा विषय जो दारूचा आहे तो काढला कोणी? सगळ्यात पहिले जर काढला असेल तर काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्लीमध्ये तो विषय काढला, त्यांच्यावर आरोप केले, विधानसभा गाजवली, संसद गाजवली, मीडिया गाजवला. आणि केजरीवालांना अटक झालीच पाहिजे, त्यांना जेलमध्ये टाकलंच पाहिजे, हे सगळे काँग्रेसचे प्रवक्ते मीडियामध्ये बोलत होते. आज तीच काँग्रेस केजरीवालांच्या समर्थनार्थ की त्यांना जेलमधून बाहेर काढा यासाठी एकत्रितपणे दिल्लीमध्ये जमली होती 2 दिवसापूर्वी. म्हणजे ज्याच्यावर तुम्ही आरोप केले काँग्रेसनेच, आज तीच काँग्रेस केजरीवाल सोबत त्यांना बाहेर काढण्यासाठी. का? तर काँग्रेसचेही नेते आहेत, माननीय सोनीजी असतील, माननीय राहुलजी असतील, सगळ्यांवर केसेस चालून बेलवर बाहेर आहेत. बेलवर भरोसा नाही आहे. आणि म्हणून सगळे भितात की मोदीजी जर तिसरी टर्म त्यांना मिळाली तर आपलं काही खरं नाही. आणि म्हणून जीवाच्या आकार तांडव करून एकत्र येऊन कसं तरी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतात. पण या देशाची जनता आहे की त्यांना सावरण्याचं कधीही त्यांना वेळ देणार नाही. आणि जेव्हा 4 तारखेला रिझल्ट लागेल त्यावेळेस पुन्हा मोदीजी तिसऱ्या वेळेस पंतप्रधान झालेले असतील. आणि जो आज विकासाचा रथ जो आहे देशामधला, जो मोठ्या प्रमाणात पुढे जातोय, जे ध्येय मोदीजींनी पाहिलेलं आहे की हा भारत जो आहे तो 2047 मध्ये विकसित भारत बनेल. विकसित भारत म्हणजेच माझा जो गरीब आहे तो सन्मानानं आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन घडून एक चांगलं जीवन जगेल, असा माझा गरीब बनवायचा आहे. 2047 पर्यंत अमेरिकेपेक्षा बी चांगला देश माझा मजबूत झाला पाहिजे, हे स्वप्न नव्हे तर हे ध्येय घेऊन भारतीय जनता पार्टी महायुती जाते आहे. आणि म्हणूनच यांच्या पोटामध्ये घोडे उठत आहेत. आता एकच मुद्दा सांगेल संपवणार, कारण सन्माननीय नेते गुलाबराव साहेबांचे आपलं भाषण ऐकायचं आहे. मी फक्त महाराष्ट्राच्या एका राजकारणावर बोलणार आहे, कारण जेव्हा आपण गावोगावमध्ये प्रचार करणार आहोत तेव्हा प्रत्येक वेळेस आपल्यासोबत काही ना काही त्यांच्या प्रचारामध्ये सगळे सभा ऐकल्या. माननीय उद्धव साहेब असोत, आता तर माननीय काँग्रेसचे नेते पण असोत, नाना पटोलेजी असोत, सगळेच जण कशावर बोलतात हो? एकच शब्द त्यांच्याजवळ आहे आणि तो काय शब्द वापरतात? गद्दार. याच्या व्यतिरिक्त त्यांच्या तोंडात दुसरा शब्दच येत नाही. आणि त्या गद्दारांनी दुसऱ्याला गद्दार म्हणा यापेक्षा शोकांतिका दुसरी कोणती असूच शकत नाही.
मग तुम्ही म्हणाल गद्दार कसं काय? तर लक्षात घ्या, 2019 ऑक्टोबरची निवडणूक भारतीय जनता पार्टी शिवसेनेने एकत्रितपणे लढवली आणि तुम्हीच आणि जनतेने 163 सीट जी आहेत त्या भारतीय जनता पार्टी शिवसेनेला दिल्यात आणि पूर्ण बहुमत जे आहे ते युतीला दिलं. लोकांचे काही चुकलं का? जनतेचं कुठं चुकलं का? जनतेनं आपलं काम केलं, पण त्याच वेळेस पहिली गद्दारकी त्यांच्या डोक्यामध्ये आली आणि मग काहीतरी खोटं नाटक सांगत. आणि आज सांगतो, जे पवित्र खोली जी स्वर्गीय बाळासाहेब आपले हिंदू हृदय सम्राट यांची जी पवित्र खोली आहे ना, जे पवित्र मंदिर आहे ना, त्या मंदिराचा दाखला दिला जातो की त्या मंदिरामध्ये बसून आम्हाला 2.5 वर्ष सांगितलं, निव्वळ खोटं बोलत राहिलेत. कारण बाळासाहेब एकवचनी होते, तुम्हाला असे शब्दच दिले नव्हते, तुम्ही खोटारडे आहात आणि खोटारडेच राहणार. त्याचं कारण सांगतो की तीच पवित्र मंदिर, तीच खोली जिथं बाळासाहेब न्याय करायचे, त्याच खोलीमध्ये मला चांगला अनुभव माझा सुद्धा आहे की त्या पवित्र खोलीमध्ये बसून माननीय उद्धव साहेबांनी काय काय धंदे केले ते मला माहिती आहेत. कारण मी त्याचा साक्षीदार आहे. बाळासाहेबांचं एकीकडे नाव घ्यायचं आणि त्या खोलीमध्ये जे आहे पवित्र मंदिर म्हणायचं, त्या मंदिरात बोललेलं मी खरा बोलतोय भासवायचं. आणि त्याच मंदिरामध्ये तुम्ही काय काय कारनामे केले त्यातला एक कारनामा माझ्यासोबत झाला. आज मी बोलणार नाही, वेळ पडल्यास तोही कारनामा समोर आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आम्हाला शिकवायची जरूरत नाही. म्हणून 2019 मध्ये तुम्ही जाणून बुजून युतीसोबत गद्दारी केली आणि काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले. आणि ती पहिली गद्दारी जी आहे ती 2019 तुम्ही केली, ती सुधारण्याचं काम, ती व्यवस्थित करण्याचं काम, जनतेचा जो विश्वासघात केला तो विश्वासघात जो आहे तो निपटून काढण्याचं काम जर कोणी केलेलं असेल तर ते माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी केलं. माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी केलं ते काम. पहिल्यापासून मी सुरुवातपासून माहिती आहे की शिवसेनेच्या 90% आमदारांची इच्छा नव्हती की या प्रकारची गद्दारी झाली पाहिजे. आणि मला राष्ट्रवादीचा अभिमान आहे, राष्ट्रवादीच्याही आमदारांची तीच मानसिकता होती की काँग्रेस सोबत नाही, एक वेळेस बीजेपी सोबत जायचं नाही. पण तुम्ही केली, तुम्ही सत्ता बनवली, तुम्ही तिन्ही एकत्र आले, सत्ता बनवली. त्यावेळेस सगळ्यात मोठी गद्दारी झाली तर ते जनतेसोबत गद्दारी झाली. मग त्यानंतर तुम्ही काय म्हणायचं? एकनाथराव शिंदे साहेबांनी उठाव केला. उठाव का केला? कारण तुम्ही विचार सोडलेत. आणि त्यामुळेच एकनाथराव शिंदे साहेब खऱ्या अर्थानं शिवसेनेचे वारसदार आणि बाळासाहेबांचे वारसदार बनले. दुसरा कोणी वारसदार बनूच शकत नाही. आणि त्यानंतर माननीय अजितदादा की ज्यांना वेळोवेळी तोफेच्या तोंडावर टाकण्यात आलं त्याचे साक्षीदार मी आहे. वेळोवेळी त्यांना तोफेच्या तोंडावर टाकण्यात आलं, भाजपसोबत बैठकी घ्यायला लावल्या, सगळं ठरवायला लावलं आणि बदनाम केलं त्या अजितदादांना. म्हणून अजितदादांनी त्याच वेळेस निर्णय घेतला होता की जे तुम्ही आम्हाला सांगितलं करायला, तुम्ही करायला आम्हाला सांगता आणि वेळेवर बदलता, त्यामुळे अजितदादांनी विकासाचा मार्ग घेतला की जो मोदी साहेबांनी देशाला दिलेला. म्हणून अजितदादा सुद्धा त्यामध्ये सामील झाले. आणि शिंदे साहेबांचं तर मी कौतुक करेन की शिंदे साहेबांनी एकाच कारणामुळे की जिल्हा बँक जर तुम्ही वाचवत असाल आणि चांगल्या प्रकारे माझ्या शेतकऱ्याची बँक जर पुढे काढत असाल तर दादा मी तुमच्यासोबत यायला तयार आहे. आणि मागच्या जेव्हा 2014 ते 2019 मध्ये जेव्हा माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार होतं त्यावेळेस शिंदे साहेब होते, प्रतापरावजी होते, सगळे आमदार होते, सगळ्यांनी प्रयत्न केले. आणि त्यावेळेस पहिल्या वेळेस माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जिल्हा बँकेला मदत केली, जिल्हा बँक बाहेर काढली ती 2014 ते 19 मध्ये. आणि शिंदे साहेबांनी जेव्हा या सत्तेत अजितदादांसोबत आले त्यावेळेस माननीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये 300 कोटी रुपये बँकेला प्राप्त झाले. आणि आज आपली शेतकऱ्याची बँक
आपण चांगल्या प्रकारे पुढे एखाद्या वर्षामध्ये शेतकऱ्यांना आपण चांगल्या प्रकारे कर्ज देऊ शकू आणि जो आपला भविष्य काळाचा उज्ज्वल भविष्य भूतकाळ तो निश्चितपणे उज्ज्वल केल्यासाठी जाणार नाही. आणि म्हणून विकासाच्या एका हाकेवर ही महायुती झालेली आहे. त्यामध्ये आरपीआय असेल, पिरिपा असेल, आमचं रासप असेल, आमचं रयत क्रांती संघटना असेल, ह्या सगळे एकत्र झालेत. आणि विकासाच्या हे करत असताना बुलढाणा जिल्ह्यामध्ये माननीय खासदार साहेबांच्या नेतृत्वात आम्ही सगळ्या आमदारांनी काम करण्याचा प्रयत्न केला. सगळ्या लोकांच्या सुखादुःखात आणि कामात पडलो आणि विकास सुद्धा केला. खासदार साहेबाचा विकास म्हणजेच ज्या ज्या मतदारसंघामध्ये आमदार कामं करतात त्यामागे खासदार साहेबांचा सुद्धा हात असतो किंवा पाठिंबा असतो किंवा मदत असते. आणि म्हणून हे लोकांना आपण सांगितलं पाहिजे. आमदार जरी उद्घाटन करत असतील, आमदार जरी श्रेय घेत असतील, तर त्यामुळे खासदाराचंही तेवढंच श्रेय असतं. कारण प्रत्येक विषयात आम्हाला ते मार्गदर्शन करत असतात. आणि म्हणून रेल्वेवर बोलणार नाही, ते त्यांच्या भाषणात बोलतील. एक रेल्वे मागितली, 2 रेल्वे जिल्ह्यामध्ये आल्यात. नॅशनल हायवे एका फक्त तालुक्यात होती, नॅशनल हायवे सगळ्या तालुक्यात झाले. बाकी जलसिंचनाचं तेच बोलणार आहे, त्यावर मी बोलणार नाही. फक्त मी आता एवढंच सांगणार आहे की यानंतर आपला बुलढाणा जिल्हा हा इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आता परिपूर्ण होतोय आणि आता पुढचं लक्ष द्या ते सिंचन आणि उद्योग हेच त्यांचं लक्ष आहे. आणि त्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यामध्ये सिंचनाचे प्रकल्प पूर्ण करणे आणि उद्योगाच्या माध्यमातून माझ्या बेरोजगार जे काही तरुण आहेत त्यांना रोजगार मिळवून देणे हे आमचं ध्येय आहे. आणि एक बलशाली राष्ट्र, एक कणखर नेतृत्व आणि देशाला नव्हे तर जगामध्ये ज्याला विश्व मान्य आहे असं पंतप्रधान मोदीजी साहेबांना आपल्याला याच्यावर बसवायचं तिसऱ्या वेळेस. आणि त्यासाठीच अबकी बार उसमें खासदार. यस, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी विनंती करतो की माजी आमदार चैन सुखजी संचेती यांनी या ठिकाणी अगदी कमी वेळामध्ये मार्गदर्शन व्यक्त करावं. सर झुकाओगे तो पत्थर देवता हो जाएगा, इतना वक्त चाहो उसे वो बेवफा हो जाएगा. हम समंदर है, हमें अपना हुनर मालूम है, चल पड़े जिस तरफ रास्ता हो जाएगा. चैन सुखजी संचेती साहेब. सूरज करता नहीं दोस्ती तारों से अंधियारों से, सूरज करता नहीं दोस्ती तारों से अंधियारों से, जल का मेल नहीं होता शोलों से अंगारों से, शेर कभी हाथ नहीं मिलाता जंगल में सियारों से, और राष्ट्रभक्त कभी हाथ नहीं मिलाता देश के गद्दारों से. व्यासपीठावर उपस्थित आपल्या सर्वांचे लोकप्रिय महायुतीचे उमेदवार श्री प्रतापरावजी जाधव, आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित झालेले महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मंत्री माननीय श्री गुलाबरावजी पाटील, आपल्या सर्वांचे परिचित राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विद्यमान आमदार माजी मंत्री आदरणीय श्री शिंगणे साहेब,
व्यासपीठावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे आपल्या सर्वांचे नेते आमदार माननीय श्री संजूभाऊ कुटे, श्री आकाशदादा फुंडकर, सौभाग्यवती श्वेताताई महाले, आमदार श्री खंडेलवालजी, श्री संजय भाऊ रायमुलकर, श्री संजयजी गायकवाड, माजी आमदार श्री तोतारामजी कायंदे, भारतीय जनता पक्षाचे सन्मानित अध्यक्ष श्री सचिन भाऊ देशमुख, दुसरे अध्यक्ष श्री डॉक्टर मांटेजी, आदरणीय श्री नजीर काजी साहेब, उपस्थित व्यासपीठावरील सर्व तोलामोलाचे मान्यवर नेते, पदाधिकारी आणि आज विराट सभेमध्ये उभ्या 6 मतदारसंघातून आलेले सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, एवढा मोठा जनसमुदाय पाहून येत्या 4 मेला जेव्हा निकाल जाहीर होईल, तेव्हा 4 जूनला जेव्हा निकाल जाहीर होईल, मला घाई लागली आहे, निकाल लवकर आला पाहिजे, तेव्हा प्रतापराव जाधव हे लाखोच्या मताधिक्याने हे विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. आज केंद्रामध्ये देशाचे यशस्वी प्रधानमंत्री, विश्व गौरव आदरणीय भाई नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जे महायुतीचं सरकार या ठिकाणी आहे, त्या सरकारमध्ये आपल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्री प्रतापरावजी जाधव हे खासदार तर असतीलच, आणखी पुढे काय असतील हे आज मी सांगत नाही. आपल्या सर्वांना एवढंच सांगू शकतो की त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या आधारावर आपलं व्यक्तित्व निर्माण केलं. एक भूमिपुत्र म्हणून जो शोषित आहे, पीडित आहे, दुर्लक्षित आहे, उपेक्षित आहे, आदिवासी आहे, कामगार आहे, मजूर आहे, शेतकरी आहे, ज्या शोषित आणि वंचितांच्या लढाईसाठी सदैव तत्परतेने काम करणारा नेता म्हणून प्रतापराव जाधव यांची ख्याती आहे. हे आपल्याला विसरता येणार नाही. आणि जो गरीब कल्याणाचा अजेंडा आहे आदरणीय मोदीजींचा, तो राबवण्याकरता प्रयत्नाची शिकस्त आज ते करत आहेत. म्हणून मला खात्री आहे की येणाऱ्या या कालखंडामध्ये प्रतापराव विजयी तर होतीलच, परंतु या सेवेची संधी त्यांना निश्चितपणे मोठ्या प्रमाणात मिळाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच आजच्या प्रसंगी मी बोलतो. आणि आपल्या सर्वांना जाताना एक संकल्प करा की मोदीजींनी जे 4 लोकांकरता काम करण्याचा संकल्प केलाय, की या देशाचा जो गरीब नागरिक आहे, जो शोषित आहे, पीडित आहे, आमचा शेतकरी बांधव आहे, त्याच्याकरता ज्या विविध योजना या ठिकाणी तयार केल्या, त्या सर्व योजना त्या लाभार्थ्यांच्या घराघरापर्यंत जाऊन मोदीजींचा रामराम त्यांना सांगा. एवढंच आजच्या प्रसंगी मी आपल्याला बोलतो. जो बेरोजगार तरुण आहे, त्या तरुणाच्या हाताला काम मिळाला पाहिजे.
राजकीय कार्यकर्त्यांचं काम एकच असतो की रोजगार निर्मितीची नवी नवी दालनं निर्माण करणे आणि ते काम करण्याचं काम रोजगार निर्मितीची नवी दालनं निर्माण करण्याचं काम आज मोठ्या संख्येनं आज या सरकारमध्ये होत आहे। आपल्याला कल्पना असेल, एकच गोष्ट सांगतो आणि मी थांबणार आहे की ज्या कार सेवेसाठी आम्ही गेलो 34 वर्षापूर्वी 15 दिवस तुरुंगामध्ये आम्हाला जावं लागलं। बीना बबिना ललितपूर झांसी भिंड मुरेंना दतिया या सर्व पायी प्रवास करताना जो त्रास आम्ही पाहिला, पण लोकांच्या मनामधला उत्साह कि रामलला के काम से आए हो और मंदिर वही बनाएंगे हा भाव त्यांनी पाहिला। आणि आज मोदीजींनी तंबू मध्ये असलेले रामलला आज आपल्या भव्य दिव्य आणि अयोध्येतल्या जगातल्या सर्वात सुंदर मंदिरामध्ये विराजमान झाले। हे पाहून आपल्या सर्वांना आनंद होतो। म्हणून आपल्या सर्वांना मोदीजींचा जय श्रीराम हा प्रत्येकाच्या घराघरामध्ये जाऊन सांगायचा आहे। प्रतापराव जाधव यांनी आपल्याला सर्वांना राम राम सांगितलेला आहे। अशा प्रकारचा भाव आपण सर्वांनी जाऊन सांगितलं पाहिजे। आणि तिसरं जे आहे, एक युवकांकरता लढाई, एक गरीब कल्याणाचा अजेंडा, तिसरा आहे या मातृशक्ती करता युद्ध। कारण त्याचबरोबर आमचा शेतकरी विकासाचा अजेंडा राबवण्याचं काम मोदीजींनी त्याच्याकरता संकल्प केला आहे। म्हणून ज्या दिवशी आता सांगितलं मोदीजी गेले देशाचे प्रधानमंत्री पदाची सूत्र हाती घेण्याकरता, त्या दिवशी 2014 मध्ये त्यांनी लोकसभेच्या पवित्र मंदिराच्या पायरीवर माथा टेकून ते म्हणाले, त्यांनी सांगितलं कि मेरा अगर सबसे बड़ा कोई धर्म ग्रंथ है तो वो बाबा साहब आम्बेडकर का लिखा हुआ भारत का संविधान है। मेरी अगर सबसे बड़ी कोई पूजा है तो हिंदुस्तान के 125 करोड़ देशवासियों की सेवा, ये मेरी सबसे बड़ी पूजा है। आज बाबा साहब आंबेडकर न होते तो नरेंद्र मोदी कहां होता, हा विचार त्यांनी दिला। आणि शेवटचं सर्वात महत्वाचं वाक्य त्यांनी सांगितलं की मैं आज देश का प्रधानमंत्री नहीं प्रधान सेवक करके सामने आ रहा हूं। त्यांनी आपल्या जीवनामध्ये सेवेला महत्व दिलं। आणि आपली तर परंपरा आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की सेवा हा धर्म आहे। घड़ी घड़ी में कपड़े बदले बाल में डाले कंगवा, ऐसी शान को कोई न पूछे सेवा में हो ना गुआ। सेवा हा धर्म आहे। गरिबांची सेवा, वंचितांची सेवा हाच बीडा आपण उचललेला आहे। आपण सर्वांनी एक शेवटचं उदाहरण सांगून मी थांबणार आहे। आपल्या सर्वांना माहित आहे की जेव्हा हा देश गुलामगिरीच्या जोखंडामध्ये बंदिस्त होता आणि सर्वांना हा भ्रम होता इंग्रजी साम्राज्याचा सूर्य कधी अस्त पावणार नाही, परंतु या देशातल्या बलिदानी पुरुषांनी या भारत मातेला गुलामगिरीच्या जोखंडातून मुक्त करण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली। अधिक शहीद आजम भगत सिंग, नेताजी सुभाष चंद्र बोस, रामप्रसाद बिस्मिल या सर्व क्रांतीवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। त्यामध्ये रामप्रसाद बिस्मिल 1937 साली गोरखपूरच्या जेलमध्ये त्यांना फाशीची शिक्षा झाली। जेव्हा सकाळी 6 वाजता फाशी होणार त्यावेळेसचा जेलर गोरखपूरच्या त्यांच्या बॅरेकमध्ये गेला। त्या रामप्रसाद बिस्मिलच्या बॅरेकमध्ये जाऊन त्याला असं वाटलं होतं की आता आपल्या कुटुंबियांची आठवण करत असेल, एखाद्या वेळेस आपल्या मनातल्या काही गोष्टी आपल्याला सांगेल, शेवटची इच्छा म्हणून बोलेल। परंतु चित्र पाहिल्याबरोबर तो थक्क झाला। रामप्रसाद बिस्मिल व्यायाम करत होते। व्यायाम
व्यायामाने तरबतर झालेलं ते घामाघूम झालेलं शरीर, बलदंड शरीर पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी विचारलं, अरे वर्जिश करके अभी समय क्यों जाया कर रहे हो, आधे घंटे में तो फांसी होने वाली है. त्यांनी काय उत्तर द्यावं? त्यांनी उत्तर दिलं, मां के कदमों में मुरझाया हुआ फूल नहीं, खिलता हुआ गुलाब समर्पित करने जा रहा हूं. त्यांनी आपल्या जीवनाला एक पुष्प म्हणून त्या मातृभूमीला अर्पण केलं. आणि मोदीजींनी सुद्धा तो स्वप्न पाहिला की या देशाला परम वैभवापर्यंत न्यायचा आहे. परम वैभवन्ने तुम्ही तत्स्वराष्ट्रम, या भारत मातेला परम वैभवापर्यंत न्यायचं आहे. जगद्गुरूच्या स्थानी प्रस्थापित करायचं आहे. इतकंच बोलून थांबले नाही तर त्वदीयाय कार्याय बद्धाकटियम, त्याच्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आणि हा देश सुखी, समृद्ध, संपन्न, शक्तिशाली, आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र करण्यासाठी 2047 साली त्यांनी संकल्प केला. आपल्याला सुद्धा मी आव्हान करणार आहे की प्रतापराव जाधव यांना प्रचंड मताधिक्यानं निवडून आणण्याकरता आज आणि हा विकसित राष्ट्राचा जो या ठिकाणी मोदीजींचा संकल्प आहे तो पूर्ण करण्याकरता आपण त्यांना संसदेत पाठवावा. आणि सर्वांनी इथून जाताना संकल्प करावा की आम्ही प्रत्येक मत हे धनुष्यबाण या निशाणीवर आपल्या वार्डातलं, आपल्या भागातलं मिळेल अशा प्रकारचा प्रयत्नाची शिकस्त करा. आणि जब तक न हो सफल नींद चैन की त्यागो तुम, जब तक न हो सफल नींद चैन की त्यागो तुम, संघर्षों का मैदान छोड़कर मत जाओ तुम, कुछ किए भी नहीं जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी. धन्यवाद. राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊंच्या या मातृतीर्थ जिल्ह्यामध्ये सिंदखेड या मतदारसंघाचे महाराष्ट्राचे माजी मंत्री सन्माननीय डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब या ठिकाणी लोगों से कह दो हमारी तकदीर से जलना छोड़ दे, हम घर से दवा नहीं माँ की दुआ कर निकलते हैं, कोई ना दे हमें खुश रहने की सलाह, हम खुशियां रखते नहीं बांट दिया करते हैं. सतत हसतमुख आणि प्रसन्न व्यक्तिमत्व आदरणीय डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब महाविकास आघाडीच्या त्या उमेदवाराचं आज तुमच्या समोर नक्कीच ऑपरेशन करणार आहे. डॉक्टर शिंगणे साहेब. डॉक्टरच आहे मी. व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री, आपल्या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले माननीय नामदार गुलाबरावजी पाटील साहेब, ज्यांच्या या प्रचाराच्या सभेच्या निमित्तानं, उमेदवारी अर्ज भरण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आलेले असलेले आपले विद्यमान खासदार माननीय प्रतापरावजी जाधव, बुलढाणा मतदारसंघाचे आमदार माननीय संजयभाऊ गायकवाड, जळगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय डॉक्टर संजयभाऊ कुटे, मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर माननीय संजयजी रायमुलकर, चिखलीच्या आमदार माननीय श्वेताताई महाले आणि खामगावचे आमदार माननीय ॲडव्होकेट आकाशजी फुंडकर, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय चेनुभाऊ, सर्वच व्यासपीठावरचे महायुतीचे उपस्थित असलेले सर्व अध्यक्ष, त्यांचे सर्व प्रमुख सहकारी, कार्यकर्ते, उपस्थित असलेले सर्व बुलढाणा जिल्ह्यामधून आलेले महायुतीचे सर्व सहकारी, कार्यकर्ते, पदाधिकारी,
मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आमच्या माता भगिनी, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आज आपण सगळेच जण येत्या 26 एप्रिलला होणाऱ्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपले खासदार महायुतीचे उमेदवार माननीय प्रतापरावजी जाधव साहेब यांचा अर्ज भरण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि त्या निमित्तानं होत असलेल्या सभेच्या निमित्तानं मोठ्या संख्येने उपस्थित झालो. सुरुवातीलाच मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं माननीय प्रतापराव यांना विजयाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आज आम्ही सगळेच जण व्यासपीठावर या महायुतीच्या निमित्तानं सगळेजण उपस्थित आहोत. 2009ला बुलढाणा लोकसभा मतदारसंघ जो तोपर्यंत राखीव होता, तो मतदारसंघ खुला झाला आणि 2009 पासनं तर 2000 आजची ही 24 म्हणजे ही चौथ्यांदा ही लोकसभेची निवडणूक इथं होऊन राहिलेली. मागच्या तिन्ही निवडणुकीमध्ये धनुष्यबाण विरुद्ध घड्याळ ही लढाई तुम्ही पाहिली, आम्ही पाहिली. तेही लढले, मीही लढलो. यातले बरेच जमलेले अनेक जण आहेत, ते कधी त्यांचा जिंदाबाद म्हणायचे, कधी माझा जिंदाबाद म्हणायचे. पण आज हे सगळं व्यासपीठावर आम्ही एकत्र आलो या निवडणुकीपुरतं घड्याळाचं धनुष्यबाणामध्ये रूपांतर झालंय. त्यामुळं उगीच कोणी पाहण्याच्या भानगडीत पडू नका का घड्याळ कुठं नाही म्हणून. चौकशी करणारे गुलाबरावजी खूप असतात. ज्यांना मुद्दामच करायचं ते म्हणतात मला घड्याळच दिसलं नाही. आणि म्हणून ही निवडणूक एक आगळी वेगळी निवडणूक आहे. घड्याळ, कमळाचं फूल, धनुष्यबाण आणि आमचे जे मित्र पक्ष आहेत, मग आरपीआय असेल, रयत क्रांती संघटना असेल, या सगळ्या मिळूनची ही लढाई आम्ही लढून राहिलेलो आहे. ही लढाई देशासाठी चाललेली आहे. ही लढाई डॉक्टर शिंगणे, प्रतापराव जाधव किंवा कोणा एकट्या माणसासाठी ही लढाई चालली नाही, तर ही लढाई देशासाठी ही लढाई चाललेली आहे. ही गोष्ट आपण ध्यानात घ्या. आणि आम्ही सगळे एकत्र आलो ते केवळ विकासाच्या नावाखाली, आणि हा देश भविष्यामध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये कोणाच्या हातात सुरक्षित ठेवायचा हा निर्णय घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्रित आलेलो आहे. कुटे साहेबांनी सविस्तर असं मार्गदर्शन आपल्याला केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली या राज्याच्या युती सरकारमध्ये सामील झालो. देशामध्ये माननीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या बरोबर आम्ही आलो. राज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजींच्या बरोबर आम्ही इथं आलो म्हणजे काही, मी तर येतानाच सांगितलं होतं की जिल्हा सहकारी बँकेला माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली जर हे महायुतीचं सरकार मदत करत असेल तर माझा बिनशर्त पाठिंबा अजितदादांना आणि माझा बिनशर्त पाठिंबा महायुतीला त्या ठिकाणी राहील. मी उघड आलो
आणि लपवून आलो नाही. मी येताना काही लपवलं नाही. जे मनात होतं ते सांगितलं. ज्याच्यावर बोलायचं त्याच्यावर बोललो आणि कोणताही किंतु परंतु मनात न ठेवता आम्ही या सरकारमध्ये दादांच्या नेतृत्वाखाली आलो. काही लोकांना आवडलं नसेल, काही लोकांना आवडलं असेल. शेवटी या महाराष्ट्रामध्ये मी मागेही सांगितलं की वंदनीय बाळासाहेब ठाकरे, कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेब आणि आदरणीय शरद पवार साहेब या महाराष्ट्रामधले हे एक मोठे दिग्गज नेते होऊन गेले. पवार साहेब आहेत. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही घडलो. सगळं काही त्या ठिकाणी बरोबर आहे. परंतु आज अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही तिथे काम करत असताना खऱ्या अर्थानं विकास आणि विकास हा एकच मुद्दा डोक्यामध्ये आहे, दुसरा कोणताही मुद्दा डोक्यामध्ये नाहीये. आणि मोदी साहेबांच्या विकासाची व्याख्या संजय भाऊंनी आता त्यांच्या भाषणात सविस्तरपणे मांडली. अगदी शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, तरुण, बेरोजगार, महिला, 140 कोटी देशामध्ये असलेला लहान मोठा माणूस, मग त्यामध्ये बहुजन आलेत, ओबीसी आलेत, ख्रिश्चन आलेत, मुस्लिम आलेत, अल्पसंख्याक आलेत, मागासवर्गीय आलेत, आदिवासी आलेत. समाजामधला लहान सहान घटक, रजलेला गंजलेला घटक त्याच्यामध्ये आला. आणि या सगळ्यांचा विकास त्या ठिकाणी होत असताना ती योजना गरीब माणसांसाठी योजना असताना त्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक त्याच्यामध्ये आलेले आहेत. त्याच्यामध्ये कोणताही भेदभाव नाही. त्याच्यामध्ये कधी अल्पसंख्याकांना दूर केलेलं नाही, त्याच्यामध्ये कधी मागासवर्गीयांना दूर केलेलं नाही, ओबीसींना दूर केलेलं नाही, आदिवासींना दूर केलेलं नाही. या सगळ्यांसाठी ज्या मोदी साहेबांनी मागच्या 10 वर्षात योजना राबवल्या, त्या योजनेमध्ये हे सगळं काही त्या ठिकाणी लोक आलेत आणि त्या विकासाच्या गंगेमध्ये आम्ही सगळेजण या ठिकाणी सामील झालो. विकासाच्या रथामध्ये आम्ही सामील झालो. आणि ही विकासाचा रथ पुढे नेत असताना आपल्या सगळ्यांना मी विनंती करणार, मी काही जास्त बोलणार नाही. मागील महिन्यामध्ये 6 विधानसभा मतदारसंघामध्ये आपण मेळावे घेतले. सिंदखेडला झाला, मेहकरला झाला, चिखलीला झाला, बुलढाण्याला झाला, खामगावला झाला, जळगाव जामोदला झाला. या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये मी माझी भूमिका स्पष्टपणे सविस्तरपणे तिथे मांडली. पुन्हाही आता प्रचाराच्या दरम्यान 26 तारखेपर्यंत आपल्याला वेळ आहे. आम्ही मतदारसंघात फिरणार, जिल्ह्यात फिरणार. आणि फिरत असताना आपण केलेली कामं, मोदी सरकारने केलेली कामं आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये सुद्धा शिंदे साहेब आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, अजितदादांच्या नेतृत्वाखाली हा होत असलेला विकास आम्ही मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. सगळं काही सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. विरोधकांकडे कोणते मुद्दे शिल्लक आहेत मला माहित नाही. विरोधकांकडे काही शिल्लक आहे असं मला वाटत नाही. टीका करायला फार सोपं असते. आम्ही काही दिवस विरोधी पक्षात काढले. टीका करणं सोपं असते. हे झालं नाही, ते झालं नाही, ते होणार नाही, आमकं झालं नाही, आमकं नाही झालं, तसं नाही झालं. टीका करणं सोपं असते, परंतु विकास करणं अवघड असते. आणि अवघड असलेला विकास मोदी साहेबांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी मागच्या काळात तुमच्या समोर दाखवलेला आहे. हे गोष्टी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी ध्यानात ठेवला पाहिजे. इथे महायुतीचे सगळे आमदार आहेत. हे आमच्या बुलढाण्यापासून तर चिखली असेल, मेहकर असेल, खामगाव असेल, जळगाव जामोद असेल, मागच्या या 2 वर्षाच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये झालेला विकास तुम्ही जरा पहा. सिंचनाचा असेल, आरोग्याचा असेल, शिक्षणाचा असेल, रस्त्याचा असेल, गरिबांना न्याय देण्याचा प्रश्न असेल, हा सगळा विकास तुम्ही डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा. खूप विकास या ठिकाणी झालेला आहे. आमचे ॲडव्होकेट नाझीर काझी यांनी सांगितलं की खऱ्या अर्थानं मागच्या 1.5-2 वर्षामध्ये जेवढे पैसे या जिल्ह्याला मिळाले, प्रतापराव आणि मी 1995 पासून विधानसभेत आहे, या 2 वर्षात जेवढे पैसे बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये मिळाले
तेवढे पैसे मागच्या 25 वर्षामध्ये सुद्धा मिळाले नव्हते. एवढा मोठे अब्जावधी रुपये प्रत्येक भागामध्ये तिथे येऊन राहिलेले. आणि म्हणून हा विकासाचा रथ आपल्याला चालू ठेवायचा का बंद करायचा? आम्ही सगळ्या पक्षामध्ये मी काम केलेला मंत्री आहे, आघाडीत काम केलं, सगळ्या पक्षात म्हणजे सगळ्या सरकारमध्ये, सगळ्या सरकारमध्ये मी काम केलेला मंत्री. युती सरकारमध्ये नव्हतो त्यावेळेस प्रतापराव मंत्री होते, त्यामुळे ते मंत्री झाल्यामुळे मला नंबर लागला नाही त्यावेळेस. पण त्याच्यानंतर मी सातत्यानं सरकारमध्ये काम केलेला मंत्री आहे. आणि काम करत असताना मी पाहिलं की सगळ्या खात्यामध्ये जेवढे पैसे आजच्या काळात मिळत आहेत तेवढे कधी मिळाले नव्हते. आणि म्हणून माझं म्हणणं एकच आहे की हा विकासाचा रथ आहे, हा महारथ आहे. हा विकासाचा महारथ आपल्याला पुढे चालू ठेवण्यासाठी खासदारकीपासनं तर देशापासनं तर राज्यापर्यंत सगळ्या ठिकाणी हे महायुतीचं सरकार आपल्याला आणावं लागणार आहे. तरच तुमचा आमचा विकास हा भविष्यामध्ये आहे त्याच्यापेक्षा जास्त गतीनं तिथे होईल. आणि म्हणून आपण सगळ्यांनी कामाला लागला. मी जास्त बोलणार नाही, पण आपण सगळेजण कामाला लागा. 26 तारीख आपल्या दृष्टीनं महत्वाची आहे. 26 एप्रिल पर्यंत गाव गल्ली घर टू घर तिथे आपण पिंजून काढा. आणि पिंजून काढून आपल्याला आपले उमेदवार माननीय प्रतापराव जाधव यांचं नाव आणि चिन्ह हे खरं म्हटलं तर मागील अनेक वर्षापासून जिल्ह्यात आहेच. आणि म्हणून अजूनही ताकदीनं आपल्याला तिथे हे चिन्ह पोहोचवण्याचं काम आपल्याला घरोघरी आणि गावोगावी करावं लागणार आहे. एवढंच आजच्या या प्रसंगाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सांगतो. आपण सगळेजण महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सहकारी या नात्यानं पुढच्या महिनाभर आपण आपल्या उमेदवाराचा प्रचार करत असताना महायुतीचे सगळे 6 विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार आहेत. त्यामुळं प्रतापराव, तुम्ही आतापर्यंत ज्या मताधिक्याने निवडून आले त्यातले 2 तर मला चांगले माहित आहेत, पण तिन्ही वेळेस ज्या मताधिक्यानं आपण निवडून आलात त्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे आता तिन्ही वेळचं मताधिक्य प्लस त्याच्यावरचं व्याज हे त्या ठिकाणी वसूल करून आपण जास्तीत जास्त मतानं या मतदारसंघामध्ये विजयी व्हा. आणि नरेंद्र मोदी साहेबांचा अब की बार 400 की पार हा जो नारा तो त्यांनी लावलेला आहे, त्या 400 पार मध्ये बुलढाण्याचे खासदार सुद्धा असले पाहिजेत, मताधिक्याने असले पाहिजेत. एवढी खबरदारी आणि काळजी घेण्याचं काम आपण करावं आणि प्रतापरावांना जास्तीत जास्त मताने निवडून आणावं एवढी विनंती आणि अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अब की बार 400 पार व्याज आणि बोनस सहित महायुतीचे अधिकृत उमेदवार बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र खासदार प्रतापरावजी जाधव यांचा हा बाण दिल्लीच्या दिशेने पाठवण्यासाठी आपण सज्ज झालात. मी आदरणीय खासदार साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी या नामांकन अर्जाच्या निमित्तानं आपल्याला मार्गदर्शन करावं. आदरणीय खासदार साहेब, तुम्ही छत्रपती शिवरायांचे पाईक, तुम्ही खऱ्या अर्थानं भीमरावांचे सैनिक, तुम्ही जिजाऊंचं जाणतेपण खासदार साहेब, तुम्ही साहेबचं द्रष्टेपण खासदार साहेब, तुम्ही सामान्यांची शक्ती आहात खासदार साहेब, तुम्ही शेतकऱ्यांची भक्ती आहात, तरुण पिढीचा आशावाद खासदार साहेब तुम्ही, आणि तुम्ही हिंदुत्वाचा ज्वलंत हिंदुत्व आहात तुम्ही. आदरणीय खासदार साहेब प्रतापरावजी जाधव, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आजच्या या महायुतीच्या सभेचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब,
आज या महायुतीचा उमेदवार म्हणून माझा अर्ज भरण्यासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मित्र, महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री, पाणीपुरवठा मंत्री आणि भाषणाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रातल्या शिवसेनेची मुलूक मैदानी तोप सन्माननीय श्री गुलाबराव पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले महायुतीचे आमदार सन्माननीय श्री संजूभाऊ कुटे, सन्माननीय श्री आकाशदादा फुंडकर, सन्माननीय श्री संजयजी गायकवाड, सन्माननीय श्री संजयजी रायमुलकर, सन्माननीय सौ श्वेताताई महाले पाटील, आमचे मार्गदर्शक आदरणीय चैनूभाऊ, आदरणीय तोतारामजी कायंदे साहेब, आदरणीय धुरपतरावजी सावळे साहेब, सर्व सन्माननीय माजी आमदार वसंतराव भाऊ खंडेलवाल, आपल्या विधान परिषदेचे आमदार, सर्व भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी, रासप, आरपीआय, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रयत क्रांती, सर्व आपल्या महायुतीतील घटक पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, जमलेल्या माझ्या तमाम मतदार बांधवांनो, मातांनो आणि भगिनींनो, मी आपला जास्त वेळ या ठिकाणी घेणार नाही. बरीचशी भाषणं झालेली आहे. मी फक्त एक 5-7 मिनिटं बोलणार आहे आणि त्यानंतर सन्माननीय गुलाबरावजी पाटील यांची तोप या ठिकाणी धरणार नाही. बांधवांनो, या ठिकाणी गेली 15 वर्ष आपल्या या भारताच्या लोकसभेमध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून काम करत असताना पहिली 5 वर्ष मी विरोधामधला खासदार होतो. त्यावेळेस काँग्रेसचं सरकार केंद्रामध्ये होतं. पण 2014ला आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये केंद्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि एनडीएचं सरकार आलं आणि खऱ्या अर्थानं या देशामधल्या अनेक जिल्ह्यामध्ये मतदारसंघामध्ये काम होत असताना आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा हजारो कोटी रुपयाची विकासाची कामं केवळ या 10 वर्षामध्ये पूर्ण झालेली आहे. जरा तुम्ही 2014च्या अगोदरचा बुलढाणा जिल्हा नजरेसमोर आणा आणि आज 2024 मधला बुलढाणा जिल्हा तुमच्या डोळ्यासमोर घ्या. बांधवांनो, 2014च्या अगोदर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज पहिले एक नॅशनल हायवे होता, मलकापूर, नांदुरा, खामगाव, अकोलाकडे जाणारा. पण त्याची इतकी दुरावस्था होती की तो नॅशनल हायवे खड्ड्यात आहे का खड्डे त्या नॅशनलवर हायवेवर आहेत हे कळत नव्हतं. रोज ऍक्सिडेंट होत होते, लोक मृत्युमुखी पडत होते, कोणी जखमी होत होते. पण या 10 वर्षामध्ये या जिल्ह्यातले प्रमुख 15 मार्ग नॅशनल हायवे मध्ये घेऊन कॉन्क्रिटीकरणाने त्या सगळ्या रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. जे लोक माझ्यावर आरोप करतात की प्रतापरावनी काय केलं, त्यांच्याच गाड्या 120-140च्या स्पीडनं सध्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक कॉन्क्रीटच्या रोडवरून फसतात. समृद्धी महामार्ग झाला. आज आमच्या बुलढाणा जिल्ह्यातला कुठलाही माणूस स्वतःच्या गाडीनं मुंबईला 6 तासामध्ये जाऊ शकतो, नागपूरला 3.5-4 तासामध्ये जाऊ शकतो. एवढं मुंबई नागपूरचं अंतर कमी झालं. या रस्त्याची कामं पूर्ण झालीत. रेल्वेचा प्रश्न 100 वर्षापासून प्रलंबित होता. गेल्या 10 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये आम्ही अनेक प्रयत्न केलेत आणि बांधवांनो, आज आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये 2 रेल्वेच्या रस्त्यांना मंजुरात मिळाली. आज 2 ठिकाणी रेल्वेची कामं सुरू होत आहेत. एक आपली मागणी असलेला खामगाव जालना रेल्वे मार्ग, ज्याला केंद्रानं मंजुरात देऊन 50% निधी मंजूर केला आणि आता मागच्या झालेल्या बजेटमध्ये आणि कॅबिनेट मीटिंग मध्ये आपल्या राज्य सरकारने सुद्धा 50% निधीला मंजुरात देऊन
केंद्र सरकारला ते पत्र दिलेलं आहे. म्हणजे तो रेल्वे मार्ग लवकर सुरू होणार आहे. आणि दुसरा रेल्वे मार्ग जो अकोट पर्यंत येऊन थांबला होता, गेली 10 वर्ष सातत्यानं प्रयत्न करून आज तो अकोट, संग्रामपूर तालुक्यातून, जळगाव तालुक्यातून बऱ्हाणपूर मार्गे खंडव्याला त्या ठिकाणी जोडले जातात. एक रेल्वेची मार्गाची आपली मागणी होती. आज 2 रेल्वे मार्ग आपल्या जिल्ह्यामध्ये मंजूर होऊन त्या कामाला त्या ठिकाणी सुरुवात होत आहे. बांधवांनो, केंद्र सरकारच्या माध्यमातून सिंचनासाठी सुद्धा हजारो कोटी रुपयाचा निधी आपण या ठिकाणी आणला. पूर्वी केंद्र कधी आपल्या जिल्ह्यामध्ये, मतदारसंघामध्ये धरणाची कामं पूर्ण व्हावीत, शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळावं, शेतकरी सुखी समृद्ध व्हावा म्हणून त्या धरणासाठी निधी मिळत नव्हता. केंद्र सरकार निधी देत नव्हतं. पण या 10 वर्षामध्ये जवळपास 6,500 कोटी रुपयाचा निधी आपल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या धरणाची कामं पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारनं दिलेला आहे. दुसरा जो आमचा महत्वाचा मुद्दा होता, मागच्या निवडणुकीमध्ये माझ्या वचननाम्यामध्ये मी लिहिलेलं होतं की बुलढाणा जिल्हा हा दुष्काळी जिल्हा आहे. निसर्गाच्या भरोशावर आमच्या शेतकऱ्याची शेती आहे. कधी अतिवृष्टी, कधी कोरडा दुष्काळ, कधी गारपीट, कधी हवा, याच्यामुळं आमच्या शेतकऱ्याच्या पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. शेतकरी बागायती शेती करू शकत नाही. अनेकदा एकेका पाण्याहून आमची पिकं जातात. शेवटचा पाणी आला नाही तर हातातोंडाशी आलेला घास सुद्धा आमचा निघून जातो. आणि म्हणून बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्याची जमीन ही बारमाही पाण्याखाली कशी येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. नदी जोड प्रकल्पाची मागणी करत होतो. आणि बांधवांनो, मला तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो, केंद्र आणि राज्य सरकारनं वैनगंगा जी भंडारा जिल्ह्यातून वाहते त्या नदीचं पाणी आपल्या जिल्ह्यामध्ये आणण्यासाठी वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा, खडकपूर्णा या नदी जोड प्रकल्पाला मान्यता दिली. आणि 2000 कोटी रुपये या मागच्या बजेटमध्ये सुद्धा कामासाठी दिले. 88,000 कोटी रुपयाचा तो प्रकल्प आहे. आणि ज्या दिवशी हा प्रकल्प पूर्ण होईल, येणाऱ्या 8-10 वर्षामध्ये बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची 70% पेक्षा जास्त जमीन ही बारमाही पाण्याखाली आल्याशिवाय राहणार. बांधवांनो, सिंचनासाठी आम्ही प्रयत्न केले. आज मोठ्या संख्येनं आमच्या माता भगिनी या ठिकाणी आल्यात. महिला सशक्तीकरणाचा नारा आदरणीय नरेंद्र मोदीजींनी दिला. नारी शक्तीचा नारा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी दिला की आमच्या देशामध्ये आमची महिला सुद्धा सक्षम झाली पाहिजेत, आमची महिला कमवती झाली पाहिजेत. आमच्या महिलेचं उत्पन्न हे वर्षाला लाखापेक्षा जास्त असलं पाहिजेत. आणि म्हणून नरेंद्र मोदींनी लखपती दीदीचा नारा दिला. संपूर्ण देशामध्ये बचत गटाच्या स्थापना झाल्यात. करोडो रुपयाचं कर्ज आमच्या माता भगिनीला बचत गटाच्या माध्यमातून मिळालं. पण माता भगिनीला हे कळत नव्हतं की आता हे कर्ज घेऊन करायचं काय. जर आम्ही वस्तू तयार केल्या तर त्या विकायच्या कुठं, विक्रीचं कुठं केंद्र नव्हतं, विक्रीचं साधन नव्हतं, मार्केटिंग नव्हतं. आणि मग ते पैसे फक्त आणायचे, घरच्या लोकांना द्यायचे आणि पुन्हा जसे हप्ते येतील ते हप्त्याची परतफेड करायची. पण त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होत नव्हती. आणि म्हणून जाणीवपूर्वक आम्ही प्रयत्न केलेत की आता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आम्ही बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या वस्तू विकण्यासाठी त्यांच्या हक्काचे विक्री केंद्र आपण बांधून दिलेले आहेत. आता प्रत्येक मोठमोठ्या बस स्टँडवर त्यांचे विक्री केंद्राचे आपण टेंडर काढले, मंजूर झालेत. येत्या 8-10 दिवसामध्ये त्याचं काम सुरू होणार आहे. त्याला आचारसंहितेची अडचण नाही, कारण की निधी मंजूर आहे, वर्क ऑर्डर झालेली आहे. फक्त भूमिपूजन आम्ही केलेले आहेत. आता फक्त कामं सुरू करायची. एवढंच नाही तर या माता भगिनींनी तयार केलेल्या वस्तू चांगल्या दिसाव्यात, त्याला चांगलं पॅकिंग व्हावं म्हणून आज 5 MIDC मध्ये आमच्या बचत गटांना आम्ही 1 रुपयामध्ये कुठे अर्ध्या एकराचा, कुठे 1 एकराचा प्लॉट
फक्त 1 रुपयामध्ये बचत गटांसाठी घेतला आणि आता त्या ठिकाणी आम्ही CFC सेंटर बांधून आमच्या बचत गटांच्या भगिनींना पॅकिंग मशीन त्या ठिकाणी टाकून देणार आहोत की खेड्यापाड्यामधला माल जो आमच्या महिला तयार करतात त्याला इतकं चांगलं पॅकिंग आपण करून देऊ की उद्या ते एखाद्या मॉलमध्ये जरी त्या ठेवायच्या म्हटल्या तर लोक त्या अतिशय चांगले त्या ठिकाणी दिसतील. आणि म्हणून बचत गटाच्या साठी आपण काम करतो की आमच्या जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त महिला ह्या लखपती दिदी बनल्या पाहिजेत. त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. पुढच्या काळामध्ये सुद्धा अगदी जाणीवपूर्वक आम्ही हे प्रयत्न करणार आहेत. या ठिकाणी अनेक रेल्वे असेल, आपल्या इथं मेडिकल कॉलेज नव्हतं, आपले आमदार आम्ही खासदार मिळून राज्य केंद्र सरकारच्या मान्यता घेऊन आज मेडिकल कॉलेज या ठिकाणी सुरू झालं. आमच्या शेतकऱ्याच्या मुलांना चांगलं शेतीचं शिक्षण मिळावं म्हणून कृषी महाविद्यालय आपल्या बुलढाण्याला सुरू झालं. अशी अनेक मोठमोठी कामं जी गेली 40-50 वर्ष थांबली होती ती या ठिकाणी आता पूर्ण होत आहेत. आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की बांधवांनो, मागच्या 3 निवडणुकीमध्ये तुम्ही मला भरभरून आशीर्वाद दिलेत आणि दिल्लीला पाठवलं. खरं म्हणजे या ठिकाणी शिंगणे साहेब सांगत होते की लोकसभाच्या लढाया आम्ही दोघांनी एकमेकाच्या विरोधामध्ये लढल्यात, घड्याळ विरुद्ध धनुष्यबाण अशा लढाया झाल्यात. पण खरं आज त्यांचं भाषण ऐकल्यानंतर मला सुद्धा त्यात थोडी शंका आहे की शिंगणे साहेब काय मुद्दा मारून घेत होते का? त्याला माहिती आहे खासदाराला काही अधिकार नसतात, नुसतं दिल्लीत जाऊन बसावं लागेल आराम, तिथं इकडेही काही जास्त जिल्हाभर फिरता येत नाही. पण आता पवार साहेबांनी बळजबरी दिलेलं लोकसभेचं तिकीट घ्यावं लागतो म्हणून कदाचित ते घेत असतील. आणि हरल्यावर त्यांना माहित होतं की आपल्याला इकडे कॅबिनेट मंत्रीपद हे ठेवलेलं आहे आणि खासदारकीपेक्षा कॅबिनेट मंत्रीपद हे खूप मोठं आहे. पण असो बांधवांनो, आज आपले सगळे साईच्या साई आमदार, तुमच्या सगळ्या कार्यकर्त्याची ताकद, आमच्या सगळ्या बचत गटाच्या माता भगिनीचे आशीर्वाद, त्यांची ताकद आपल्या पाठीशी आहे. निश्चितपणानं आपण सर्वांनी येत्या 26 तारखेपर्यंत चांगली मेहनत घ्यावी, प्रत्येक मतदारापर्यंत जावं आणि आपल्या जवळपासच्या सगळ्या मतदारांना धनुष्यबाण या निशाणीवर मतदान करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करावं आणि नरेंद्र मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी त्या ठिकाणी आपला इथला उमेदवार म्हणजे मला त्या ठिकाणी लोकसभेमध्ये पाठवून जो मोदीजींनी नारा दिलेला आहे आपकी बार 400 पार, त्यामध्ये आपला बुलढाणा जिल्ह्याचा खासदार सुद्धा असला पाहिजे, एवढी आग्रहाची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. विकसित भारत ही जशी मोदीजींची गॅरंटी आहे तशीच प्रचंड बहुमतानं निवडून देणे प्रतापरावांना ही आपल्या सर्वांची गॅरंटी आहे. यानंतर गुलाबरावजी पाटील साहेब. हिंदुस्थानाचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मा जिजाऊ यांच्या स्मृतीस अभिवादन करून आजच्या या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र आदरणीय शिंगणे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आपले उद्याचे होणारे भावी खासदार प्रतापरावजी जाधव साहेब, योगायोगाने 3 जणांचं नाव सारखं असल्यामुळे 3 संजय राव, तिघही आमदार बांधव, आमच्या श्वेताताई, खंडेलवाल साहेब, सगळ्यांचं नाव घेण्याची इच्छा आहे पण माझ्या हातामध्ये फक्त 10 मिनिट आहे. त्यामुळे सगळं सन्माननीय व्यासपीठ, समोर बसलेल्या माझ्या सगळ्या बंधू भगिनी, मातांनो आणि पत्रकार मित्रांनो, वक्त कम है जितना दम है उतना लगा दो, वक्त कम है जितना दम है उतना दम लगा दो.
कुछ लोगों को मैं जगाता हूं, कुछ लोगों को तुम जगा दो। आज प्रतापरावांच्या प्रचाराला येण्याकरता मला दरवेळेस यावे लागते, कारण की तुमचं आणि आमचं लव्ह मॅरेज आहे, जवळ जवळ आहे। इकडची हवा तयार झाली की ती तिकडे तयार होते आणि तिकडची हवा आली की इकडे तयार होते। आणि व्यासपीठावर पाहिलं तर आनंदच आनंद आहे। धोनी आणि कोहली दोघे एकाच व्यासपीठावर आहे। एका बाजूला सिंगणे साहेब आहे आणि एका बाजूला प्रतापराव जाधव आहे। त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही। समोरची टीम 100% या शिलेदारांच्या भरोश्यावर चारी मुंड्या चित होऊन भगवा झेंडा या ठिकाणी फडकणार आहे। आता मला या ठिकाणी येण्याचं मूळ कारण हेच आहे की या मतदारसंघाचं आणि आमच्या मतदारसंघाचं चंतेजी साहेब सारखं साम्य आहे। इथे जेवढे आमदार भाजप शिवसेनेचे तेवढे माझ्या लोकसभा मतदारसंघात सुद्धा 100% भाजप शिवसेनेचे आमदार आहे। ज्याप्रमाणे खासदार विजयराव या ठिकाणी प्रतापराव ज्याप्रमाणे खासदार म्हणून 3 वेळेस निवडून आले, आमच्या मतदारसंघामध्ये उत्तमराव पाटलांपासून तर आजपर्यंत शिवसेनेचा आणि भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला राहिलाय। आज तर बरं आहे, गाड्या आहे, घोड्या आहे, आपण फिरतोय, येतोय, जातोय। उस वक्त क्या था? 89 साली 4 रिक्षा असायच्या पुऱ्या तालुक्याला। शिंगणे साहेब 40 गाव असायचे 1 रिक्षाला। भोंगा मी, भोंग्याचा बोलणारा बी मी, वक्ता बी मी आणि शिव्या देणारा बी मी। तेव्हा काय आचारसंहिता विचारसंहिता काय नसायची। जितनी पटती है उतनी गाली दे दो। आज तर प्रतापराव जाधव हे आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहे। मी त्यांच्याबरोबर विधानसभेमध्ये सुद्धा काम केलंय आणि योगायोगाने शिवसेनेचा जो प्रवास झाला त्या प्रवासामध्ये ते आम्ही साथीदार आहोत कि कोटि कोटि हिंदुस्तानियों का द्वार उठाकर मांगेंगे, सौगंध छत्रपति की खाते हैं कि भगवा ध्वज लहराएंगे। जिस धरती पर जन्म लिया है छत्रपति ने उसे हम अपनी मां कहलाएंगे। अगर उठे उस धरती पर किसका भी हाथ तो उसके हाथ काट दिए जाएंगे। सौगंध छत्रपति की खाते हैं कि भगवा ध्वज लहराएंगे। कोई कहते हैं कश्मीर की बात, कोई कहते हैं वजीर आजम की बात, हम उनको यह बता देंगे कश्मीर तो छोड़ दो मेरे भाई, तुम हिंदुस्तान की मट्टी भी ना ले पाओगे। अगर भूल गए हो हिंदुस्तान पाकिस्तान जंग की बात, अब्दुल हमीद भी थे हमारे साथ, हम उनको यह बता देंगे सौगंध छत्रपति की खाते है कि भगवा ध्वज लहराएंगे। त्या काळापासून आम्ही शिवसेनेचं काम करत आलो। जसं आताच संजय भाऊंनी सांगितलं की आमच्यावर टीका करण्यात आली, खोके, गद्दार। गद्दारी कोणी केली ही व्याख्या त्यांनी सांगितली। अहो आम्ही शिवसेनेकरता काय केलंय हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहित आहे। प्रतापरावांना माहित आहे, संचेती साहेबांना माहिती आहे। शिवसेना उभी करण्याकरता, बाळासाहेबांचे विचार उभे करण्याकरता सायकलीवर आम्ही शाखा बांधल्या आहेत आणि ती उद्धव साहेबांकडची बसंती संजय राऊत, शरद पवारांचा बावला तो शरद राऊत, आंधळी नगरीतला हेकण्या बिरबल तो संजय राऊत, नाव सुगणी आणि कार अवगुणी तो संजय राऊत, तो आम्हाला गद्दार म्हणतो। अरे जिथे तू खासदार झालास ना त्याला सुद्धा मत गुलाबराव पाटल्यासारख्या आमदारांनी दिले। अरे तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और बंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और भगवा भी लहरा देंगे तो लहरा देंगे धूमधाम से। आम्ही आजच्या कच्च्या गच्च्या बैऱ्या नैऱ्या खैऱ्याची औलाद नाहीये। हा जो गुलाबराव पाटील तुमच्या समोर बोलतोय
यांना तुम्ही गद्दार म्हणण्याच्या पहिले त्यांचं आयुष्य तपासायला पाहिजे होतं. शिवसैनिकांनी रात्रंदिवस जे कामं केली ती तपासायला पाहिजे होती. अरे वर्ष वर्ष जेल राहिलेले लोक आहेत आम्ही. 302, 307, 151 प्लेन चॅप्टर. राऊत तू कुठे गेला होता रे सांबा? कुठे गेला होतास तेव्हा? शिवसेना भारतीय जनता पार्टी ही युती प्रमोद महाजन आणि बाळासाहेबांनी जी युती केली त्या युतीच्या भरोश्यावर आम्ही आजपर्यंत काम करत आहोत. ज्या बाळासाहेबांनी सांगितलं होतं की मोदी गया तो गुजरात गया, हे वाक्य त्यांचं त्या काळातलं होतं. त्या बाळासाहेबांनी सुद्धा मोदीजींना मान्य केलं. आज तुम्ही त्या मोदीजींना ठुकरावताय. तुमचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही ही खात्री माझ्या मनात आहे. हा एकमेव पंतप्रधान आहे की त्याच्याकडे बघतानंतर पाकिस्तानची फाटते. हा एकमेव पंतप्रधान आहे की त्याला पाहिल्यानंतर सगळे देश आदरानं वाकून उभे राहतात. हा एकमेव पंतप्रधान आहे की ज्या पंतप्रधानानं हिंदुस्थानाचं नाव पूर्ण जगामध्ये उभं केलंय. माझ्या मते प्रतापराव जाधव उमेदवार नाही. माझ्या मते नरेंद्र दामोदर मोदी हे उमेदवार आहेत. आणि आपलं मत हे मत प्रतापराव जाधवांना नाही. आपलं मत हे गुलाबराव पाटलांना नाही. आपलं मत मोदीजींना आहे. मोदीजींना. जिस दिन लोकसभा बासंती चोला पहनकर आएगी, गली गली मेरी भ्रांत की वृंदावन कहराएगी. कहो धरती कहो गगन वही गीत दोहराया है. कहो गर्व से हम हिंदू है, हिंदुस्तान हमारा है. आणि आज माझ्या बांधवांना मी तेच सांगणार आहे की आदरणीय प्रतापराव जाधव हे आपले उमेदवार नाही. आपले उमेदवार मोदीजी आहेत. आपली निशाणी धनुष्यबाण कमळ आणि घडियाळ आहे. जिथं जे दिसेल तिथं दाबायचं. आता शिंदे साहेबांना घड्याळ इकडे टाकल्यावर विषय संपलाय. आणि माझ्या माहितीप्रमाणे 6चे 6 ज्याच्यामध्ये आमचे अनुभवी आमदार 4 टर्म पासून आदरणीय संजीव भाऊ आहे. दुसरे संजीव भाऊ जरी पहिल्या वेळेस आहे तरी लफडी करतात, भानगडी करतात. तिसरे आकाशजी त्यांच्या घरात पांडुरंगरावजी फुंडकर साहेबांची परंपरा आहे. श्वेताताई डॅशिंग महिला आहे. पुरुषांनाही बदणार नाही तशी महा झाशी की राणी आहे. संजय रायमुरकरजी आहे. आणि सगळ्यांना सांभाळून घेणारे सिंगणे साहेब आहे. आणि एखादं तरी शांत लागते ना. त्यामुळं हे सगळ्यांची मोठ आहे. समोर काय आहे? काय आहे समोर? चला ग्रामपंचायतचा सरपंच आणि खासदार व्हायला चालले. त्यामुळं आपण बेसावध राहायचं नाही. बेसावध राहायचं नाही. बेसावध राहिलात तर ठार झालात. जे आपसेमध्ये लढत होते तेच आता व्यासपीठावर आहे. विजय पक्का आहे. पण ज्याप्रमाणे शिंदे साहेबांनी सांगितलं विजय असा तसा नको. जसा आमचा विजय होतो जळगाव मध्ये. मागच्या वेळेस आमचा विजय 5 लाखचा होता. 5 लाख. लगाव पैन तुम्हारे में ताकत है तो लगा लो. मी जळगावची पैन लावायला आलोय बुलढाण्याला. देखते हैं तुम्हारे में कितना दम है. आमचे दोघं उमेदवार 5 लाखांनी आणि आपण आता बी 5 लाखांनी. लगाना है लगाव. आमच्याकडं आणि तुमच्याकडे सारखं आहे. ताई हे बघा ही झाशीची राणी इकडून आवाज येते. संजीव भाऊ आल्याशिवाय राहणार नाही. संजीव भाऊ फॉर्म मागे घेतल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आपल्या सगळ्यांना मी विनंती करण्यासाठी आलो आहे की 26 तारखेला आदरणीय प्रतापराव जाधवांच्या धनुष्यावर मतदान करायचं आहे. आज मी आलेलो आहे. हे ट्रेलर आहे. पिक्चर बाद में आऊंगा ना मैं. पुन्हा येणार. पुन्हा येईन फडणवीस साहेबांसारखं मी पुन्हा येईन आणि समोरच्यांचा सत्यानाश करून जाईन. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.
गंगा की कसम जमुना की कसम ये ताना बाना बदलेगा, रावी की रवानी